किती शक्य आहे AI शेती? पूर्वी लोक फक्त आकाशाकडे पाहून हवामानाचं भाकीत काढायचे. पक्ष्यांची हालचाल, वाऱ्याची दिशा, ढगांचा रंग सगळं नेमकं ओळखायचे. पण आता तसं नाही. आजचं हवामान सतत बदलतंय. फक्त अनुभवावर शेती चालत नाही, त्याला तंत्रज्ञानाची जोड हवी. आणि हेच भाकीत आता AI सांगतंय. मोबाईलवरील AI ॲप्स काढतायत. किती अचूक, किती उपयोगी, चला जाणून घेऊया. स्मार्ट सिंचन. AI जमिनीचा ओलावा आणि हवामान तपासतो आणि अचूक पाणी देऊन 40% बचत करतो. पीक आणि माती आरोग्य. सॅटेलाइट प्रतिमा आणि सेन्सर्सनी पोषण तपासतो. लवकर निदान, योग्य खतं, कमी खर्च. कीड नियंत्रण. AI फोटो ओळख वापरून कीड लवकर शोधतो. औषधं फक्त गरजेच्या जागी. रोग निदान. पिकांत रोगाचं चिन्ह आधीच ओळखतो. लवकर उपचार, उत्पादन वाचतं. ड्रोन तंत्र. AI ड्रोन फवारणी व पाणी फक्त जिथं हवं तिथं. श्रम, वेळ, पैसा कमी. माती विश्लेषण. सेन्सर्स व सॅटेलाइट डेटा वापरून सविस्तर अहवाल. योग्य पिकं, शाश्वत खतं. प्रिसिजन फार्मिंग. सगळे डेटा एकत्र करून सिंचन, खतं, औषधं अचूक पातळीवर. जास्त उत्पन्न, कमी वाया. चॅटबॉट. 24 तास स्थानिक भाषेत मदत. कीड, हवामान, बाजारभाव उत्तर लगेच. ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर. नांगरणी, कापणी अचूकपणे. कामगार खर्च कमी. ग्रीनहाऊस ऑटोमेशन. AI पाणी, हवा, प्रकाश नियंत्रित करतं. वर्षभर दर्जेदार पीक. हवामान अंदाज. AI स्थानिक अंदाज देतं. सिंचन, पेरणी, कापणी योग्य वेळी. शेतकऱ्यांनो, आता पाहूयात सर्वात जास्त वापरले जाणारे AI कृषी ॲप्स. प्लॅन्टिक्स हे ॲप भारतात एकूण 25 दशलक्षांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला आहे. दररोज 1 लाखाहून अधिक शेतकरी याचा वापर करतायत. मातीतील पोषण, रोग, किडींचं निदान मोबाईल फोटोवरूनच मिळतं. दुसरं म्हणजे ॲग्रोस्टार. महाराष्ट्रात एकटे 22 लाखांपेक्षा जास्त शेतकरी ॲग्रोस्टारकडून मार्गदर्शन घेत आहेत. हे ॲप थेट तुमच्या स्थानिक भाषेत सल्ला देतं आणि लागवड ते बाजारभाव सगळं माहिती देतं. तिसरं म्हणजे देहाट. आज 18 लाखाहून अधिक शेतकरी देहाटच्या सेवेशी जोडलेले आहेत आणि 11,000हून अधिक केंद्रांमधून थेट मदत मिळते. इथे बियाणे, खतं, बाजार जोडणीपासून ते संपूर्ण शेतीसाठी वन स्टॉप सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायचं झालं तर माझ्या मते ॲग्रोस्टार आणि प्लॅन्टिक्स ही दोन्ही ॲप्स सगळ्यात उपयोगी ठरतात. कारण एकीकडे ॲग्रोस्टार शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत बाजारभाव आणि सरकारी योजनांची माहिती देतं, तर दुसरीकडे प्लॅन्टिक्स फोटोवरूनच रोग निदान करून लगेच उपाय सुचवतं. त्यामुळे महाराष्ट्रातील कापूस, ऊस, डाळक, सोयाबीन या पिकांसाठी हे ॲप्स खरंच उपयुक्त आहेत. म्हणजे बघा, आपली शेती आता अनुभवावरच नाही तर अचूक तंत्रज्ञानावर आधारलेली होत आहे. हाच आहे बदलत्या कृषी जगाचा नवा चेहरा. महाराष्ट्रातील काही खऱ्या यशोगाथा ऐका. द लाईव्ह नागपूरचं एक रिपोर्ट सांगतं की अकोलामधील शेतकरी राजेंद्र चाणेकर यांनी ॲग्रोस्टारकडून घेतलेल्या मार्गदर्शनामुळे कापसात मागील वर्षीपेक्षा जवळपास 40% जास्त उत्पादन मिळवलं. इक्रिसॅट आणि प्लॅन्टिक्सच्या ज्या 10 वर्षाच्या सहकार्याबद्दलचा एक अधिकृत प्रेस रिलीज सांगतं की या ॲप्सच्या मदतीने 30 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पिकांचं रोगनिदान आणि सल्ला घेऊ शकले आहेत. CEO साइट्स इंडियाच्या एका लेखानुसार देहाटने हेलिक्रॉफ्टर नावाच्या ॲग्री इनपुट मार्केटप्लेसला विकत घेऊन महाराष्ट्रात आपली पहुंच वाढवली आहे. आज राज्यभरात 2000हून अधिक विक्रेते आणि हजारो शेतकरी या सेवांशी जोडले गेले आहेत. म्हणजे बघा, वेगवेगळ्या क्रेडिबल सोर्सेस सांगतायत की योग्य इनपुट, तज्ञ सल्ला आणि AI ॲप्समुळे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात बदल घडत आहेत. आता आपण व्हिडिओच्या अंतिम भागाकडे आलो आहोत. AI तंत्रज्ञान वापरून शेतकरी आपल्या मेहनतीला नवी दिशा देऊ शकतात, पण त्यासाठी जागरूकता, योग्य सल्ला आणि योग्य माहितीची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, पण शहाणपणाने आणि स्थानिक ज्ञानासोबत. कारण शेती ही देशाचा पाया आहे आणि ती जशी टिकते तशी अर्थव्यवस्थाही. चला शेतकरी बांधवांनो, आयुष्य बदलण्यासाठी तयार राहूया. तंत्रज्ञान आपल्या हाती आहे, यश आपलंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.
अशाच AI आणि रोबोटिक आधारित तंत्रज्ञानांवर अधिक जाणून घेण्यासाठी डिजिदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लगेच नवे अपडेट्स मिळतील. पुढच्या व्हिडिओत भेटूया अजून नव्या तंत्रज्ञानांसह आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टींसह. तोपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करा, सक्षम बना, देशाचा अभिमान वाढवा. मी अजय आणि आपलं धन्यवाद.